So up to last lecture we have seen multiplicity. Okay, prediction of multiplicity. How we find out multiplicity? It depends upon the number of adjacent non-equivalent proton set. Okay, what is the formula for this multiplicity calculation? काय आहे formula? n plus 1. N plus n plus 1. 1. Yes, by using n plus 1 formula, we can determine the multiplicity for the proton. So if neighboring proton are n, then the multiplicity is n plus 1. Okay, so we have seen this in last lecture. Now we move towards the next point. Okay. आतापर्यंत आपण प्रोटॉनचं प्रिन्सिपल पाहिलं पा, आता मल्टिप्लिसिटी पाहू राहिलोय. यानंतर आपला जो चॅप्टर आहे C13 NMR स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, कार्बन 13, त्याचं प्रिन्सिपल आणि H1 प्रोटॉनचं प्रिन्सिपल काय असणार आहे? वेगळं आहे का काही? फक्त हायड्रोजन ऐवजी कार्बन न्यूक्लियस असेल. प्रिन्सिपल दोघांचंही काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, so the principle of H1 NMR spectroscopy and C13 NMR spectroscopy are the same. त्यानंतर आपला फक्त व्हॅल्यूजचा पार्ट राहील C13 चा. ठीक आहे, तो नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. नाउ वी मूव टुवर्ड्स दिस मल्टिप्लिसिटी. नाउ these are some example. आता मला सांगा तुम्ही, what is the multiplicity of this A proton? हा CH ला अटॅच असलेल्या प्रोटॉनची मल्टिप्लिसिटी किती असेल? येस, स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? लवकर सांगा, पटापट बोलायचंय. इट इज द मल्टिप्लिसिटी ऑफ दिस ए प्रोटॉन. 7. किती असेल? यस, ऐकलं नाही मी आता काय म्हटलं तुम्ही? याच्या नेबरिंग किती प्रोटॉन आहेत? 3 आणि 3 6, म्हणजे त्याची मल्टिप्लिसिटी किती असेल? 7. 7. आणि ह्या 6 प्रोटॉनसाठी मल्टिप्लिसिटी किती असेल? ह्या बी सेट ऑफ प्रोटॉनची मल्टिप्लिसिटी किती असेल? त्याच्या शेजारी एक प्रोटॉन आहे, सो इट्स n plus 1, that is 2. ओके, लाईक बी प्रोटॉन गिव्स डबलेट अँड दिस ए प्रोटॉन गिव्स हेप्टेट. और जर 4 च्या पुढे असेल तर युजली आपण त्याला मल्टिप्लेट म्हणतो. ओके, तर ते मल्टिप्लेट काय असेल? हेप्टेट असेल किंवा सेप्टेट असेल. ओके, सेप्टेट म्हणत नाही, त्याला हेप्टेटच म्हणतात. नाउ हियर व्हॉट इज मल्टिप्लिसिटी ऑफ दिस प्रोटॉन? CS3 चे जे प्रोटॉन आहेत त्यांची मल्टिप्लिसिटी काय असेल? यस, Singlet. सिंगलेट. त्याच्या शेजारी प्रोटॉन आहे का? शेजारी कार्बोनिल ग्रुप आहे. दोन्ही हे जे दोन्ही CS3 ग्रुप आहे त्यांच्या शेजारी कार्बोनिल ग्रुप आहे, सो इट्स मल्टिप्लिसिटी इज सिंगलेट. बोथ आर सेम सेट ऑफ प्रोटॉन. ओके, दोन्ही प्रोटॉन सेट काय आहेत? सेम आहेत, आणि त्यांची मल्टिप्लिसिटी काय असेल? सिंगलेट असेल. ओके, लाईक दिस वी कॅन सी मेनी मोर एक्झाम्पल हिअर ऑल्सो. इथं जर पाहिलं आपण तर हा बी प्रोटॉन जो आहे याच्या शेजारी किती प्रोटॉन आहेत? 3 प्रोटॉन आहेत, म्हणजे याची मल्टिप्लिसिटी काय असेल? 4. यस, 3 प्रोटॉन शेजारी आहे म्हणजे याची मल्टिप्लिसिटी क्वार्टेट असेल. आणि ह्या ए प्रोटॉनची मल्टिप्लिसिटी किती असेल? Triplet. ट्रिपलेट. ओके, आणि ह्या सी प्रोटॉनची मल्टिप्लिसिटी किती असेल? Singlet. कारण त्याच्या शेजारी एकही हायड्रोजन नाही. लाईक दिस वी हॅव टू प्रेडिक्ट द मल्टिप्लिसिटी. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. सो दीज प्रोटॉन्स गिव्ह सच टाइप्स ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी. सगळ्यात कमी सिग्नल स्ट्रेंथ कुणाची असेल? हा 1.8 प्रोटॉन असेल, त्यानंतर 2.1 हा CS3 प्रोटॉन, आणि त्यानंतर 3.8 ला हा CH2 चा असेल जो ऑक्सिजनला अटॅच आहे डायरेक्टली. ओके, लाईक दिस. सो नाउ दिस इज द मल्टिप्लिसिटी प्रिडिक्शन, मल्टिप्लिसिटी अँड डेझिग्नेशन. जर 1 असेल तर सिंगलेट म्हणतो, 2 असेल तर डबलेट, 3 असेल तर ट्रिपलेट, 4 असेल तर क्वार्टेट किंवा त्याला क्यू म्हणतात, क्यू इंडिकेट करतात. हे त्याचे नोटेशन आहेत. सिंगलेट साठी एस, डबलेट साठी डी, ट्रिपलेट साठी टी, स्मॉल टी सगळे, क्वार्टेट साठी क्यू. ओके, जर पेंटेट असेल, 5 मल्टिप्लिसिटी असेल तर त्याला काय म्हणतात? पेंटेट किंवा क्विंटेट म्हणतात. क्विंटेट आहे म्हणून काय म्हणलं त्याला? QT. ओके, क्विंटेट. Then if multiplicity is 6, it is sextet, 7 heptate and 8 octet. But usually all these multiplicity are commonly called as
multiplate. Above 4 or 5 multiplicity, we all consider this as a multiplate. Okay, so the signal with more than 5 lines usually called as multiplate. ओके, पण नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन माहित असेल तो मल्टिप्लेट कोणता असेल, सेक्स्टेट असेल, हेप्टेट असेल की ऑक्टेट असेल, तो आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतो. ओके, सो द रिलेटिव्ह, नाउ नेक्स्ट पॉइंट इज द रिलेटिव्ह इंटेन्सिटी. नाउ दिस रिलेटिव्ह इंटेन्सिटी ऑफ द एनएमआर सिग्नल, हे जे मल्टिप्लेट आहेत आपल्याला मिळणार आहेत, डबलेट, ट्रिपलेट, क्वार्टेट, यांची मल्टिप्लिसिटी काय असेल किंवा रिलेटिव्ह इंटेन्सिटी काय असेल, तर दॅट इज डिटरमाइंड बाय द पास्कल्स ट्रायंगल और बायनॉमियल एक्सपान्शन. ओके, आपल्याला पास्कल्स ट्रायंगल माहिती आहे. पास्कल्स ट्रायंगल्स काय आहे, हा 1 घेतो आपण सेंटरला, त्याचे खाली काय लिहितो पुन्हा 1 1 दोन ठिकाणी, ह्या दोघांचे ऍडिशन करून कुठे लिहितो आपण, मध्ये लिहितो. मग 1 2 1 होईल. परत ह्या दोघांचे ऍडिशन इथं होईल, ह्या दोघांचे ऍडिशन इथे होईल, म्हणजे काय झाला 1 3 3 1. ओके, दोन्ही साइडना 1 1 तसाच राहील पहा. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण 1 आणि 3 4, या दोघांच्या मध्ये 3 आणि 3 6, 3 आणि 1 4. ओके, म्हणजे पुढची लाईन काय असेल 1 4 6 4 1. ओके, पुढच्या लाईनला काय होईल, परत ह्या दोघांचे ऍडिशन होईल, 4 आणि 1 5, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 4 आणि 1 5. ओके, लाईक दॅट. सो नेक्स्ट सिरीज इज 1 5 10 10 5 1. ओके, त्यानंतर पुढची सिरीज 1 plus 5 6, 5 plus 10 15, 10 plus 10 20, 10 plus 5 15, and 1 plus 1 5 plus 1 6. So in this way the next series becomes 1 6 15 20 15 6 1. This is the ratio, huh? These are the ratio of signal intensity with respect to one another. ओके, हे काय असतात, त्या सिग्नलचे रेशो असतात पहा. आपण जर पाहिलं सिंगलेट असेल तर सिंगलेटचा एकच सिग्नल आहे, त्यामुळे तिथं रेशोचा प्रश्नच नाही, 100% एकच सिग्नल असेल. बट देर इज अ डबलेट, 1:1 आहे पहा. 1:1 म्हणजे काय, जेवढी एकाची पहिल्याची इंटेन्सिटी तेवढीच दुसऱ्याची इंटेन्सिटी, दोघांची इंटेन्सिटी काय असेल, सेम असेल. ओके, ट्रिपलेट मध्ये काय होईल, 1:2:1 म्हणजे काय, हे जे दोन सिग्नल आहेत यांच्यापेक्षा ट्रिपलेट जर असेल तर तो मधला सिग्नल आहे त्याची इंटेन्सिटी डबल असेल पहा यांच्या. हे जे पहिले होते त्यांच्या काय असेल, डबल असेल. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज 1:2:1. सो द मिडल सिग्नल हॅव्हिंग 2 टाइम इंटेन्सिटी ऍज कम्पेअर टू टर्मिनल सिग्नल्स. बाजूचे जे सिग्नल आहेत ट्रिपलेट मध्ये त्यामधल्या सेंटरच्या सिग्नलची इंटेन्सिटी डबल असेल. ओके, तसंच हे ट्रिपलेट साठी झालं, हे डबलेट साठी इंटेन्सिटी. तसेच क्वार्टेट साठी काय असेल, 1:3:1, सॉरी 1:3:3:1. म्हणजे काय होईल, हा पहिला जेवढा बारीक असेल तर दुसरा काय होईल 3 टाइम लार्जर असेल त्याच्यापेक्षा, परत 3 टाइम लार्जर, आणि परत 1 टाइम स्मॉलर. म्हणजे काय असेल, हा 1:3, म्हणजे हा जर 1 याची असेल तर याची 3 पट असेल त्याच्या. याची जर 3 असेल, खालून 3 सेंटीमीटर हाईट असेल तर याची 9 सेंटीमीटर असेल. लाईक दिस, दिस इज द रेशो. सो 1:3:1. These are the ratio of the intensity of signal. लक्षात येत आहे का? Are you getting this multiplicity, intensity? Yes, sir. Okay, these are the 3 times larger. म्हणजे असं नाही की हा 1 सेंटीमीटर, हा 3 सेंटीमीटर सिग्नल येतो. हा जर 2 सेंटीमीटर असेल तर हा 9, त्याच्या 3 टाइम लार्जर असेल, 6 सेंटीमीटर असेल. हा जर 3 सेंटीमीटर असेल तर हा 9 सेंटीमीटर असेल. लाईक दिस, दिस इज अ प्रपोर्शनल. ओके, दिस इज अ रेशो. तसं जर आपण 5 सिग्नल असतील, पेंटेट म्हणा किंवा त्याला क्विंटेट म्हणा, तर त्याची इंटेन्सिटी काय असेल, पहिल्याची 1 असेल तर 1:4:6:4:1. दिस इज द इंटेन्सिटी रेशो. तसंच सेक्सेस साठी या पद्धतीने असेल. त्यानंतर हेप्टेट साठी, ऑक्टेट साठी कशी येईल मग सिग्नल, इथं साईडला 1 असेल, मध्ये किती येईल, 1 नंतर 7. 7 नंतर what is the ratio, 21. 21. ओके, त्यानंतर इथं 35. 21 नंतर 35, 5 नंतर परत
35 परत 21. 21 आणि शेवटी 7. 7 7. 1. So this is the ratio for the next signal. So you can calculate intensity ratio for any multiplicity. 6, 7, 8, 9, 10, 11 असं तुम्ही खाली कॅल्क्युलेट करत जाऊ शकता. लक्षात आलंय? इंटेन्सिटी रेशो समजलाय का? Sir. तुम्हाला Yes, मे sir. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज द इंटेन्सिटी रेशो फॉर क्वार्टेट. मग क्वार्टेट सिग्नल साठी काय येईल 1:3:3:1. ओके, किंवा व्हॉट इज द इंटेन्सिटी रेशो फॉर क्विंटेट. सो इंटेन्सिटी रेशो फॉर क्विंटेट सिग्नल इज 1:4:6:4:1. Yes, all of you get this point? Yes, sir. Okay, very good. So Yes, this is called as Pascal triangle, which determine the intensity ratio of multiplicity. Oh, okay. Now there is another one method that is called as binomial expansion. पण ह्या binomial expansion पेक्षा Pascal's triangles कसा आहे? सोपा आहे. का? कारण ह्या बायनॉमियल एक्सपान्शन जे आहे त्यासाठी तुम्हाला ते बायनॉमियल एक्सपान्शन माहिती पाहिजे. a+b⁴n हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तरच तुम्हाला ते रेशो काढता येईल. इथं जर पाहिलं आपण बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये दिस इज अनदर वन मेथड टू डिटरमाइन द इंटेन्सिटी रेशो a+b⁴n. मग इथं n इज द नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन. नेबरिंग प्रोटॉन जर 1 असेल तर याची व्हॅल्यू किती येते? a+b⁴ म्हणजे काय येईल? 1 येईल. ओके, a+b⁴1 असेल तर काय होईल? a+b दॅट इज 1:1. इथं आपण काय घेतो? a आणि b ची व्हॅल्यू नेहमी 1 घेतो. a आणि b ची व्हॅल्यू काय असेल? इथे 1 असेल टू फाइंड आउट द इंटेन्सिटी रेशो. जर a+b नेबरिंग प्रोटॉन जर 2 असतील तर काय होईल? a+b⁴2. आपल्याला एक्सपान्शन माहिती पाहिजे a² + 2ab + b². मग इथं जर a आणि b ची व्हॅल्यू 1 ठेवली तर किती येईल? ते 1:2:1 लाईक दिस. a+b⁵3 असतील, नेबरिंग प्रोटॉन जर 3 असतील तर काय होईल? a+b⁵3 a² + 3a²b + 3ab² + b². सो यामध्ये जर आपण 1 ची व्हॅल्यू ठेवली, a आणि b ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काय येईल? 1:3:3:1. पास्कल्स ट्रायंगल प्रमाणेच आहे. पुढच्या सिग्नल साठी a+b⁴ चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, तो किती असेल मग? लाईक दिस 1:3:3:1 झालंय. पुढचं काय असेल? 1:4:6:4:1. ओके, हे एकच येतं पण आपल्याला ते फॉर्म्युले माहिती पाहिजे. बायनॉमियल एक्सपान्शन आपल्याला माहिती पाहिजे तरच ते आपल्याला फाइंड आउट करता येतील. लक्षात येत आहे का? येस. Yes, sir. But the simplest way is what? Pascal. To find intensity ratio, the simplest method is Pascal's which? triangle. Yes, Pascal's triangle. So that is the simplest way. Okay, have you got this Pascal's triangle? यात काही अडचण आहे का? No, sir. No, sir. Okay, very good. So now we will move towards the next point. Sorry, screen दिसते ना तुम्हाला? Yes, sir. Screen दिसते का? Yes, sir. Yes, sir. So now we move to the next point, and that is called as coupling constant. Okay, now we see the coupling constant between two proton. So आतापर्यंत आपण मल्टिप्लिसिटी पाहिलं पहा. हा वन प्रोटॉन सेकंड प्रोटॉन बरोबर कसा मल्टिप्लाय होतो, मल्टिप्लिसिटी कशी होते, कशामुळे येते ते पण पाहिलं आपण. ओके, मल्टिप्लिसिटी कशामुळे दाखवतो तो प्रोटॉन ते पण पाहिलं. व्हाय दिस सिग्नल ऑफ प्रोटॉन स्प्लिट? Okay, due to the neighboring proton orientation of it depends upon the orientation of neighboring proton. Okay, number of possible orientation. Now we see next is the coupling constant. आता तो स्प्लिट होतो पण त्याच्यात डिस्टन्स किती असेल? Okay, that is called as coupling constant. So what is this coupling constant? The distance between adjacent line in NMR signal called as coupling constant. NMR सिग्नल मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत, समजा डबलेट आहेत, तर ह्या दोन लाईन मध्ये किती डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात? कपलिंग कॉन्स्टंट. अँड दिस युनिट फॉर दिस कपलिंग कॉन्स्टंट इज हर्ट्ज और सायकल पर सेकंड. कपलिंग कॉन्स्टंटचं युनिट काय आहे? इट इज अ फिक्स हर्ट्ज. कपलिंग कॉन्स्टंट हा नेहमी कशात असतो? हर्ट्ज मध्ये असतो. ओके, 1 हर्ट्ज मीन्स व्हॉट? 1 सायकल पर सेकंड. ओके,
So the unit of this coupling constant is hertz and it indicated by J. तो कशाने इंडिकेट केला जातो? J लेटरनी. Okay, this is the coupling constant. Now if we consider here H1 proton gives which what is the multiplicity of H1 proton? Doublet. डबलेट. तो शेजारी एक प्रोटॉन असल्यामुळे तो डबलेट देईल आणि हा जो डबलेट सिग्नल आहे तो असा पद्धतीने स्प्लिट होईल. दिस इज द डबलेट. ओके, मग ह्या दोन डबलेट मधलं किती डिस्टन्स आहे ते जर आपण 5 हर्ट्ज मानलं, कन्सिडर करा H1 नी जो डबलेट दिलाय त्याचा डिस्टन्स किती आहे? 5 आहे, 5 हर्ट्ज आहे. तर हा जो H2 प्रोटॉन आहे हा पण कोणाबरोबर कपल होतो? H1 बरोबर. असं नाही की H1च कपल झाला. यस, असं नाही की H1च कपल होतो, H2 पण H1 बरोबर कपल होतो. कारण की कोणतेही दोन प्रोटॉन एकमेकांबरोबर कपल होत असतात. पहिला दुसऱ्या बरोबर होत असेल तर दुसऱ्या ऑब्विसली पहिल्या बरोबर होणार आणि त्यामुळे हा H2 प्रोटॉन सुद्धा डबलेट देईल. ओके, हा H2 प्रोटॉन सुद्धा काय करेल? डबलेट सिग्नल देईल आणि ह्या डबलेट मध्ये सुद्धा किती डिस्टन्स असेल? 5 हर्ट्ज. जेवढा कपलिंग कॉन्स्टंट पहिल्या प्रोटॉनचा आहे तेवढाच कपलिंग कॉन्स्टंट दुसऱ्या प्रोटॉनचा येईल जर ते एकमेकांबरोबर कपल होत असतील तर. म्हणजेच जे दोन प्रोटॉन एकमेकांबरोबर कपल होतात त्यांचा कपलिंग कॉन्स्टंट काय असतो? Same. काय असतो? सेम. दिस इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट सेंटेन्स आणि याचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना शेजारचे प्रोटॉन फाइंड आउट करण्यासाठी होतो. कारण तुम्हाला त्या प्रोटॉनची जे व्हॅल्यू दिलेली असते पहा, आणि ही जे व्हॅल्यू काही काही मुलांना कॉम्प्लिकेटेड वाटते, पण ही जे व्हॅल्यू फार महत्वाची आहे. त्यांनी आपल्याला कोणते दोन हायड्रोजन एकमेकांच्या शेजारी आहे ते कळतं. बरोबर, आपण जे तुकडे तुकडे फाइंड आउट करतो ना पीएमआर मध्ये, ते शेजारचे हायड्रोजन कोणते आहे ते ओळखण्यासाठी ह्या जे व्हॅल्यूची मदत होते. उलट ह्या जे व्हॅल्यू मुळे आपल्याला आपलं स्ट्रक्चर फाइंड आउट करणं सोपं जातं पहा. ओके, सो फॉर द कपल्ड पार्टनर द कपलिंग कॉन्स्टंट आर सेम. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. जे दोन हायड्रोजन एकमेकांबरोबर कपल होतात त्यांचा कपलिंग कॉन्स्टंट हा नेहमी सेम असतो. सो H1 and H2 आर कपल्ड पार्टनर, देअरफॉर कपलिंग कॉन्स्टंट ऑफ दिस प्रोटॉन्स आर सेम. जर या पद्धतीने असेल, आता तिथं एकच प्रोटॉन होता तसं न असता इथं जर एका कार्बनला एक आणि एका कार्बनला 2 प्रोटॉन असतील तर पहा काय होईल. हा जो पहिला हायड्रोजन आहे Ha प्रोटॉन आहे याची मल्टिप्लिसिटी किती असेल? ट्रिपलेट. आणि हे जे Hb प्रोटॉन आहेत हे दोन्ही सेम प्रोटॉन आहेत, यांची मल्टिप्लिसिटी काय असेल? डबलेट. Ha gives triplet, so we get 3 lines like this. So this is split into this one signal is split into 3 different lines with intensity ratio 1:2 2:1. ओके, तो इंटेन्सिटी रेशो झाला त्या सिग्नलची हाईटचा रेशो. बरोबर, दॅट वी डिटरमाइन बाय पास्कल्स ट्रायंगल. आता इथं पहा फार मजेशीर आहे. इथं जरी आपल्याला ट्रिपलेट मिळाला तरी प्रत्येक ट्रिपलेटच्या लाईन मध्ये किती डिस्टन्स असेल? समजा आपण ते डिस्टन्स मानलं 2 हर्ट्जचं आहे. हा जो ट्रिपलेट आहे त्याच्या प्रत्येक लाईन मधलं डिस्टन्स किती आहे? असं आपण जर कन्सिडर केलं, द डिस्टन्स बिटवीन 2 लाईन इज 2 हर्ट्ज. पहिल्याला आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा प्रोटॉन हा मल्टिप्लेट देतो, डबलेट ट्रिपलेट क्वार्टेट काय असेल ते, तर त्याच्या प्रत्येक लाईन मधलं डिस्टन्स काय असतं? डिस्टन्स कसं असेल? सेम असेल. नेहमी लक्षात ठेवा, द डिस्टन्स इज सेम. कितीही लाईन देऊ द्या त्यांनी, त्या प्रत्येक लाईन मधलं डिस्टन्स काय असेल? कोणत्याही 2 लाईन मधलं डिस्टन्स शेजारच्या सक्सेसिव्ह 2 लाईन मधलं डिस्टन्स काय असेल? सेम असेल. मग ह्या 2 लाईन मधलं डिस्टन्स जर 2 हर्ट्ज असेल, पुढच्या 2 लाईन मधलं डिस्टन्स सुद्धा काय येईल? 2 हर्ट्ज असेल. सो ह्या Ha प्रोटॉन साठी कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती झाली? 2 हर्ट्ज. बरोबर. आता हे एकाच प्रोटॉन बरोबर कपल होत आहे म्हणून हे डिस्टन्स सेम असेल. हे जर 2 वेगवेगळ्या प्रोटॉन बरोबर कपल झाले तर यांचं कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण डिफरंट येईल. मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका. इथं एकाच टाइपचे प्रोटॉन होते म्हणून यांची कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? सेम आहे. 2 लाईन मधलं डिस्टन्स सेम आहे. पण हा आणखी दुसऱ्या प्रोटॉन बरोबर जर कपल होत असेल, शेजारी आणखी एक कार्बन असेल त्याला एक हायड्रोजन असता, तो वेगळा असता ह्या Hb हायड्रोजन पेक्षा,
तर त्याच्याबरोबर हा वेगळ्या कपलिंग कॉन्स्टंटनी कपल होईल. इट मे बी डिफरंट. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, sir. आर Yes, sir. Okay, so if protons are same, then the distance between two lines are same. If set of protons are different, then it's same proton coupled with this proton by 2 hertz and that another proton by 3 hertz or whatever it may be. याच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू किती असतील? दोन वेगवेगळ्या असतील. ओके, जर तो दोन वेगवेगळ्या सेट ऑफ प्रोटॉन बरोबर कपल होत असेल तर. ओके, सो नाव आपण जर आता HB प्रोटॉन साठी पाहिलं तर HB प्रोटॉन साठी कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असेल मग? ऑब्वियस आहे, जर HA प्रोटॉन साठी 2 हर्ट्ज असेल तर ऑब्वियसली HB प्रोटॉन पण HA प्रोटॉन बरोबर सेम कपलिंग कॉन्स्टंटनी कपल होईल, दॅट इज 2 हर्ट्ज. सो दोघांमध्ये पण काय असेल? 2 हर्ट्ज असेल कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू. दिस मीन्स दॅट आपल्याला जर कपलिंग कॉन्स्टंट दोन प्रोटॉनच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर याचा अर्थ काय आहे? त्या दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर ते दोन प्रोटॉन कसे आहेत? एकमेकांच्या शेजारच्या कार्बनचे आहेत. येस, आर यू गेटिंग दिस? सर पण HA आणि HB हे दोन डिफरंट आहे ना? कोणते? कपलिंग कॉन्स्टंट पण डिफरंट आहे ना? नाही 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 नाही, लक्षात घ्या, HA आणि HB डिफरंट आहेत, त्यांची NMR व्हॅल्यू डिफरंट येईल, डेल्टा व्हॅल्यू डिफरंट येईल. कपलिंग कॉन्स्टंट हे बघा तुमचं कन्फ्युजन होतं याचा अर्थ. मला एक सांगा तुम्ही, HA चा सिग्नल आपण जर म्हटला हा 2.1 हर्ट्झला 2.1 डेल्टाला आहे आणि हा जर आपण 3.1 डेल्टाला कन्सिडर केला सिग्नल, तर काय मिळेल आपल्याला सिग्नल? हा रेफरन्स प्रोटॉन असेल TMS चा, त्याच्यापासून अगोदर काय कोणता सिग्नल मिळेल? 2.1 ला आपल्याला काय मिळेल? ट्रिपलेट मिळेल, बरोबर? कोणता? HA प्रोटॉनचा ट्रिपलेट. त्यानंतर आपण आणखी पुढे गेलो की आपल्याला काय मिळेल? 3.1 ला काय मिळेल आपल्याला? डबलेट मिळेल. डबलेट मिळेल. असा म्हणजे ह्या कंपाऊंडचे सिग्नल असे येतील. हा TMS झाला रेफरन्स प्रोटॉन, त्याच्यापासून 2.1 ला आपल्याला इथं काय मिळाला? डेल्टा व्हॅल्यू 2.1 येईल, त्यांची डेल्टा व्हॅल्यू डिफरंट येईल, बरोबर? आणि 3.1 ला काय मिळाला? HB प्रोटॉन मिळाला डबलेटनी. पण ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स जे आहे, कळतंय का? आता कुणी विचारलं मला, तुम्हाला लक्षात येत आहे का? येस सर. ओके, दोन लाईन मधलं डिस्टन्स सेम असेल म्हणतोय मी, डेल्टा व्हॅल्यू नाही. हे जे दोन लाईन मधलं डिस्टन्स आहे याला म्हणतात कपलिंग कॉन्स्टंट. हा कपलिंग कॉन्स्टंट सेम असतो म्हणजे काय? ही जर लाईन इथं असेल, ही जर लाईन इथं असेल तर ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती असेल? 2 हर्ट्झ असेल. कळतंय का? आणि इथं सुद्धा ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स आणि ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स हे सुद्धा काय असेल? 2 हर्ट्झच असेल, ट्रिपलेट मधल्या सुद्धा. आता कळतंय का? याला कपलिंग कॉन्स्टंट म्हणतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस और नो? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. सो इन दिस वे मी काय म्हणतोय, त्यांची डेल्टा व्हॅल्यू आपण पाहत नाही आहोत, आपण काय पाहतोय? कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ते एकमेकांबरोबर कपल झाल्यामुळे, मल्टिप्लिसिटी दिल्यामुळे त्यांची जे स्प्लिटिंग होतं त्या स्प्लिटिंगच्या लाईन मधलं डिस्टन्स किती असेल त्याला काय म्हणतात? कपलिंग कॉन्स्टंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? कपलिंग कॉन्स्टंट. लक्षात येत आहे ना? आणि तो कपलिंग कॉन्स्टंट असतो जर दोन प्रोटॉन एकमेकांबरोबर कपल होत असतील. कारण हा पहिला दुसऱ्या बरोबर ज्या पॉवरनी कपल होतो, हा जर 2 हर्ट्झनी कपल होत असेल तर ऑब्विसली बी पण ए बरोबर किती हर्ट्झनी कपल होणार? 2 हर्ट्झनीच होणार ना, कारण ते एकमेकांबरोबर कपल होत आहेत, म्हणजे ते त्यांचा कपलिंग कॉन्स्टंट सुद्धा काय असेल? सेम असेल. येस, हॅव यू क्लिअर दिस पॉइंट? येस सर. आणखी कोणाची काय अडचण असेल तर विचारा. डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन, सो यू कॅन क्लिअर युअर डाऊट. ओके, नाउ सी हिअर लाईक दिस. इफ वी हॅव, आता आपल्याला असा NMR स्पेक्ट्रा दिलेला असेल पहा. एखादा हा NMR स्पेक्ट्रा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असे 4 सिग्नल मिळाले आहेत. याचा अर्थ काय?
त्या कंपाऊंड मध्ये 4 सेट ऑफ प्रोटॉन आहेत, ABCD. आता मला सांगा यापैकी कोणते 2 प्रोटॉन शेजारी असतील? शेजारचे 2 प्रोटॉन कोणते कोणते आहेत? कोणता कोणता? बी आणि डी आणि B आणि ए आणि बी आणि डी and A and B and C. D. Yes, these B and D are the neighboring proton because their coupling constant value are same. Okay, and आणखी कोणते असतील? A and C. A and A C. and C. So A and C protons are the neighboring proton. मी म्हणत नाही सेम प्रोटॉन आहेत, मी काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका. नेबरिंग प्रोटॉन आहेत म्हणजे शेजारचे शेजारचे आहेत, कारण त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू सुद्धा काय आहे? सेम आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला NMR स्पेक्ट्रा दिला जातो, जर आपल्याला कपलिंग कॉन्स्टंट माहित असेल तर आपण काय फाइंड आउट करू शकतो? कोणते 2 हायड्रोजन शेजारी शेजारी आहेत? Which 2 set of protons are neighboring set of proton? That we can easily determine by coupling constant value. So in NMR spectrum, if any 2 signal coupling constant are same, the protons are neighborhood proton or neighboring proton. So AC is the neighbor proton and B and D are the neighboring proton. Now here also there is one more same question is the same example is there. Okay, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा तुम्ही ह्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? डेल्टा व्हॅल्यू ह्या प्रोटॉन मध्ये हर्ट्ज मधली डेल्टा व्हॅल्यू ही इन्स्ट्रुमेंट वरती डिपेंड असते. पहा, आपण जर इथे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली 1.41 टेस्लाची, म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट काय झालं? 60 हर्ट्ज झालं. पहा, ओके, ही पण गोष्ट समजावून घ्या व्यवस्थित. आणि दुसरा त्या सेम कंपाऊंडचं आपण 100 हर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये स्पेक्ट्रा रेकॉर्ड केला. 100 हर्ट्ज, बरोबर? आपल्याला माहिती आहे पहा, त्यांची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी चेंज होते, पण डेल्टा व्हॅल्यू चेंज होते का? डेल्टा व्हॅल्यू कॉन्स्टंट असते ना. डेल्टा व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. तसंच कपलिंग कॉन्स्टंट सुद्धा जेवढा 60 हर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये असेल तेवढाच किती हर्ट्ज मध्ये असेल? 100 हर्ट्ज मध्ये असेल. ओके, कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर 60 हर्ट्ज मध्ये हे H1 आणि H2 प्रोटॉन एकमेकांबरोबर 5 हर्ट्जनी कपल होत असतील तर त्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर जरी चेंज झाली, मॅग्नेटिक फील्ड जरी चेंज केली आपण, तरी त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते? सेम असते. येस, ओके. सो द व्हॅल्यू ऑफ कपलिंग कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट इन एनी इन्स्ट्रुमेंट लाईक डेल्टा व्हॅल्यू. प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी बदलतील प्रोटॉनच्या, बरोबर? त्यामुळे त्यांची हर्ट्ज मधली डेल्टा व्हॅल्यू, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू बदलेल, पण डेल्टा मधली केमिकल शिफ्ट व्हॅल्यू चेंज होत नाही. पहा, डेल्टा मध्ये कॉन्स्टंट असते. आपण पाहिले पहा, आपण डेल्टा व्हॅल्यू कशी काढतो ती एक्झाम्पल्स. आणि कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू सुद्धा काय असते? कॉन्स्टंट असते. इन्स्ट्रुमेंट कोणतंही असेल तरी कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कॉन्स्टंटच असते. सो केमिकल शिफ्ट इन हर्ट्ज डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्स्ट्रुमेंट फ्रिक्वेन्सी. केमिकल शिफ्टची व्हॅल्यू त्याच्यात डिपेंड असते. केमिकल शिफ्ट इन हर्ट्ज ही कशावर डिपेंड असते? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि इन्स्ट्रुमेंट फ्रिक्वेन्सी. हर्ट्ज मधली, डेल्टा व्हॅल्यू मधली नाही. हर्ट्ज मधली केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि इन्स्ट्रुमेंट फ्रिक्वेन्सी वरती डिपेंड असते. बट कपलिंग कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्स्ट्रुमेंट फ्रिक्वेन्सी. ओके, कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॉन्स्टंटच असते, म्हणून त्याला कॉन्स्टंट म्हणलंय. पहा, कपलिंग कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट असतो. कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये रेकॉर्ड करा, स्प्लिटिंग जे होतं लाईन्सचं हे कॉन्स्टंट असेल, त्यांची कपलिंग कॉन्स्टंट हा सेम असेल. सो तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला, सर्टन सॅम्पल विथ कपलिंग कॉन्स्टंट 12 हर्ट्ज with 60 megahertz instrument, if spectrum recorded on 100 megahertz instrument, then what is the value of coupling constant? काय असेल 100 megahertz मध्ये? 12 hertz असेल. 12 hertz असेल. So this type of tricky questions will be asked. ओके, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, सेट नेटला असतात. पुणे विद्यापीठाच्या एक्झामला असं विचारतील असं मला वाटत नाही, एवढ्या डीप मध्ये जात नाही, पण तुम्हाला सगळं माहिती असावं. ओके, so this is called as coupling constant. Have you got this point? Coupling constant.
येस. अरे कपलिंग कॉन्स्टंट समजलाय का? Yes, sir. Now we see different types of coupling constant. That is geminal coupling, vicinal coupling, allylic coupling, homoallylic coupling, cis-trans coupling, aromatic coupling, virtual coupling. That is the long range coupling. So let's see one by one. What is geminal coupling? So geminal carbon म्हणजे कोणते कार्बन? Geminal. You know geminal, vicinal? Yes. Gem same. Okay. Gem same म्हणजे काय? The hydrogens which is attached to same carbon, that is called as geminal hydrogen. जे हायड्रोजन सेम कार्बनला अटॅच आहेत त्याला काय म्हणतात? जेमिनल कार्बन. एकाच कार्बनला अटॅच असलेले दोन हायड्रोजन आणि यांचं एकमेकांबरोबर जर कपलिंग होत असेल, हे जर नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन असतील तर ते जे ज्यावेळेस एकमेकांबरोबर कपल होतात त्याला काय म्हणतात? जेमिनल कपलिंग म्हणतात. Nominal. मला एक सांगता का कोणते प्रोटॉन जेमिनल कपलिंग दाखवतील बरं? माहिती आहे का तुम्हाला? कोण सांगताय? हु इज, लेट्स सी हु इज वन. कोण सांगू शकेल? पाहूयात आपण. आपण म्हणतो सेम कार्बनचे हायड्रोजन एकमेकांबरोबर कपल झाले तर, पण सेम कार्बनचे हायड्रोजन कसे पाहिजेत? ते दोन हायड्रोजन नॉन इक्विव्हॅलंट पाहिजेत. आणि सेम कार्बनचे दोन हायड्रोजन नॉन इक्विव्हॅलंट कधी असेल? कधी असतील? व्हॉट इज द कंडिशन फॉर दॅट? कुणाचं वाचन आहे? सबस्टिट्यूएंट अटॅच असेल. कोणताही सबस्टिट्यूएंट अटॅच केला आपण त्याला तर सेमच असणार आहे. आपण CH2 प्रोटॉन सेमच घेतो ना. सिस ट्रान्स जॉमेट्री असेल तर सिस ट्रान्सला सेम हायड्रोजन. यस, व्हेरी गुड. कोणी सांगितलंय? अध्यापक अक्षय सर. येस, अक्षय. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. यस, सिस आणि ट्रान्स हायड्रोजन असतील तर. पण ते जेमिनल नाही येणार रे अक्षय, कारण एका कार्बनला जर आपण हा CH3 ग्रुप जोडला आणि दुसऱ्या कार्बनला इथं ब्रोमीन घेतला तर हा सिस ट्रान्स आयसोमर असेल का? असेल का? इज दिस सिस अँड ट्रान्स आयसोमर? Isomerization possible in this compound or not? No, sir. नो सर. नो सर. No, sir. No, because सेम कार्बनला सेम ग्रुप आहेत. ओलिफिनिक कार्बनला दोन सेम हायड्रोजन आहेत, त्यामुळे इथं सिस ट्रान्स पॉसिबलच नाही. म्हणजे अक्षय ते पण होणार नाही. मला वाटलं होतं होईल, पण आपण स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर बघा इथं सिस ट्रान्स पॉसिबलच नाही. हे दोन्ही हायड्रोजन सेमच येतील. बिकॉज सिस ट्रान्स आयसोमरायझेशन नॉट पॉसिबल हिअर. तिथं दोन वेगवेगळे ग्रुप पाहिजे तरच सिस ट्रान्स आयसोमरायझेशन होतं. ठीक आहे, लवकर सांगा, डोंट वेस्ट टाइम. सी हिअर. ठीक आहे, तुम्ही असाच वेळ लावता. जर लक्षात ठेवा हा CH2 ग्रुप असेल, इकडे एक सबस्टिट्यूएंट आहे R ग्रुप आणि इकडं कार्बन आहे. कोणता कार्बन? If the adjacent carbon is a chiral carbon, at that time its neighboring proton become two different proton. इथं आणखी एक वेगळा ग्रुप घ्या, कोणता? Ac2H5 घ्या खाली. म्हणजे हा कार्बन कोणता कार्बन झाला आता? Chiral carbon. कायरल कार्बन. Affirmative, sir. नेहमी लक्षात ठेवा, कायरल कार्बनच्या शेजारच्या कार्बनचे दोन्ही हायड्रोजन हे डिफरंट असतात. का? कारण याचं न्यूमॅन प्रोजेक्शन जर काढलं तर ह्या दोन्ही हायड्रोजनचं सराउंडिंग एन्व्हायरमेंट वेगळं असेल. याच्या शेजारचे दोन ग्रुप, हा जर CH3 आणि Br मध्ये असेल तर दुसरा हायड्रोजन काय असेल? C2H5 आणि Br मध्ये असेल. ओके, आणि त्यामुळे दिस प्रोटॉन्स आर कॉल्ड ॲज डायस्टेरिओस्कोपिक प्रोटॉन. सो दिस प्रोटॉन गिव्स डिफरंट NMR व्हॅल्यू and that's why they are called as distereotopic proton. आणि यांची NMR व्हॅल्यू डिफरंट असते आणि यांचे हे एकमेकांबरोबर कपल पण होतात. ओके, हॅव यू गॉट दिस पॉइंट?
सर हा MCQ मध्ये बऱ्याच, आणि तुम्हाला 100% विचारणार. नेट सेट एक्झामला असा क्वेश्चन असतोच. नेट सेट एक्झाम मध्ये हा क्वेश्चन असतोच. डायस्टेरियोट्रोपिक प्रोटॉन आर व्हेरी कन्फ्युजिंग प्रोटॉन फॉर यू पीपल, बिकॉज यू डोंट नो दॅट. तुम्ही याचा एकच सिग्नल पकडता, हा एकच सिग्नल देणं असं काउंट करता, पण हा एक सिग्नल न देता हे दोन हायड्रोजन सेपरेट दोन सिग्नल देतात एकमेकांबरोबर, बरोबर. आणि ते एकमेकांबरोबर कपल झाल्यामुळे हा पण डबलेट देईल आणि हा पण डबलेट देईल. जर दुसरे हायड्रोजन शेजारी नसतील तर कोणते, हा पण डबलेट देईल आणि हा पण डबलेट देईल. दोन्ही जे हायड्रोजन आहेत, दिस ऑल्सो गिव्स डबलेट व्हेन दे कपल विथ वन अनदर, अँड दिस ऑल्सो गिव्स डबलेट. ह्या दोघांचा कपलिंग कॉन्स्टंट सेम असेल, दॅट्स वाय दे आर सिन्स दे आर जेमिनल प्रोटॉन. ओके, लक्षात आलंय का? जेमिनल आणि हे यांच्यामध्ये बॉन्ड सेपरेशन किती आहे? फक्त 1 आणि 2च बॉन्ड आहेत जेमिनल प्रोटॉन मध्ये. त्यामुळे यांच्या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी असते? लार्ज असते. ओके, सो जेमिनल कपलिंग इज लार्ज, हॅव्हिंग स्ट्रॉंग कपलिंग. आणि जी लांब, जेवढं दोन हायड्रोजन मधलं डिस्टन्स वाढत जातं त्यांचं तेवढं कपलिंग काय होत जातं? कमी होत जातं. लक्षात ठेवा. त्यामुळे इथं जे आहे, विथ इन्क्रीजिंग इंटरव्हिनिंग बॉन्ड बिटवीन कपल प्रोटॉन, strength of coupling constant or strength of coupling decreases, therefore coupling constant decreases. दोन हायड्रोजन मध्ये नंबर ऑफ बॉन्ड जेवढे वाढत जातील तेवढे त्याचा कपलिंग कॉन्स्टंट कमी होत जातो. त्यामुळे जेमिनल कपलिंगची व्हॅल्यू कशी असते? लार्ज असते, बिकॉज दे आर सेपरेटिंग बाय ओनली 2 बॉन्ड्स. इफ वी कन्सिडर नेक्स्ट विसिनल कपलिंग. विसिनल कपलिंग म्हणजे कोणती? जर आपण हे हायड्रोजन घेतले, दोन शेजारच्या कार्बनचे हायड्रोजन, विसिनल कपलिंग कॉमन आहे पहा. किती नंबर ऑफ बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये? दोन हायड्रोजन मध्ये किती बॉन्ड सेपरेशन आहे? 3 बॉन्ड सेपरेशन आहे ना. दॅट्स वाय विसिनल कपलिंग इज वीक कपलिंग, थोडी कमी होते ती. त्यांच्या ज्याची व्हॅल्यू कशी असेल? स्मॉल असेल. ओके, और जे व्हॅल्यू इज लेस. अलायलिक कपलिंग म्हणजे कोणती? दिस इज अलायलिक कपलिंग. C डबल बॉन्ड CH, हे जे दोन हायड्रोजन आहेत एकमेकांचे कसे हायड्रोजन? अलायलिक हायड्रोजन आहेत. इथं पण बॉन्ड किती वाढले पहा? 1 2 3 4 बॉन्ड झाले दोघांच्या मध्ये. त्यामुळे इथं कपलिंग कॉन्स्टंट काय होईल? आणखी डिक्रीज होईल. होमोअलायलिक कपलिंग म्हणजे काय? 5 बॉन्ड होतील. 1 2 3 4 5 बॉन्ड. So due to 5 bond, again coupling constant value decreases. Okay. Next one is the cis trans coupling. आपल्याला माहिती आहे cis trans coupling. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, दोन हायड्रोजन एकमेकांना ट्रान्स असतील तर त्याला ट्रान्स कपलिंग म्हणतात, आणि सिस असतील तर त्याला सिस कपलिंग म्हणतात. आता हे ज्यावेळेस हा सिस असेल त्यावेळेस इथं हायड्रोजन नसेल, इथं दुसरा ग्रुप असेल. सो दिस इज कॉल्ड एज सिस ट्रान्स कपलिंग. देन अरोमॅटिक कपलिंग, अर्थोकपलिंग, मेटाकपलिंग, पॅराकपलिंग आहे पहा अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये. आपल्याला पुढे पण यांचे व्हॅल्यू पाहिजे आहे, त्यावेळेस आपण परत पाहणारच आहोत. आणि व्हर्च्युअल कपलिंग म्हणजे काय? इफ 2 protons आर स्पेशली फार अपार्ट फ्रॉम वन अनदर, आणि जरी ते स्पेशली एकमेकांपासून लांब असतील तरी सुद्धा ते कपल होत असतील तर त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल कपलिंग. ओके, सो इट इज युजली ऑब्झर्व इन अल्केन. कारण अल्केन काय होतात? एकमेकांबरोबर ती चेन असेल तर ती फोल्ड होऊ शकते. एकमेकांपासून लांब असलेले प्रोटॉन स्पेस मध्ये जरी जवळ आले तरी ते एकमेकांबरोबर कपल होतात. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल कपलिंग. पण हे एवढं कॉमन नाहीये पहा, हे तुम्ही कधी ऐकलं पण नसेल. बाकीचे आहेत कॉमन, हे पण. होमोअलायलिक कपलिंग पण एवढी तुम्हाला आढळत नाही किंवा एवढी देत नाही, कारण त्या व्हॅल्यू फार कमी असतात, 0 to 1 हर्ट्झ असतात. ओके, सो व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ दिस कपलिंग कॉन्स्टंट? लेट्स सी दिस. ओके, आता कपलिंग जे आहे त्याचे 2 टाईप आहेत पहा. होमोन्यूक्लिअर कपलिंग म्हणजे काय? हायड्रोजन हायड्रोजन कपल्स विथ इच अदर, दॅट इज कॉल्ड एज होमोन्यूक्लिअर कपलिंग. कपलिंग बिटवीन सेम ॲटम्स. आणि कपलिंग बिटवीन 2 डिफरंट न्यूक्लिआय, इट इज कॉल्ड एज हेटेरोन्यूक्लिअर कपलिंग. ओके, याचे एक्झाम्पल आहे पहा. सेम कपलिंग मध्ये HH कपलिंग, C13 कपलिंग, F19 फॉस्फरस 31 कपलिंग, किंवा डिफरंट कपलिंग मध्ये हेटेरोन्यूक्लिअर कपलिंग मध्ये काय येईल? हायड्रोजन अँड ड्यूटेरियम कपलिंग, हायड्रोजन अँड फ्लोरीन कपलिंग, हायड्रोजन अँड कार्बन कपलिंग. ओके, हे एवढे तुम्हाला स्टडीसाठी नाही येत पहा, पण माहिती असावं. नाउ लेट्स सी कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू. कुणासाठी कमी असते,
कुणासाठी जास्त असते. सो डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स, फर्स्ट टाइप ऑफ कपलिंग इज कॉल्ड एज शॉर्ट रेंज कपलिंग. आणि जर दोन हायड्रोजन मधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर त्याला लॉंग रेंज कपलिंग म्हणतात. आणि ती कशी असते? वीक असते, जेची व्हॅल्यू स्मॉल असते. त्यामुळे याचा एवढा यूज होत नाही. पहा, लॉंग रेंज कपलिंगचा जास्त यूज होत नाही, बट शॉर्ट रेंज कपलिंग आर व्हेरी युजफुल. सो जेची व्हॅल्यू जास्त असणारे कपलिंग कोणते आहेत? जेमिनल, विसिनल, सिस ट्रान्स आणि अर्थोप्रोटॉन. आणि लॉंग रेंज कपलिंग मध्ये काय येतं? मेटा आणि पॅरा प्रोटॉन किंवा व्हर्च्युअल कपलिंग, होमोअलायलिक कपलिंग, अलायलिक कपलिंग. ऑल दीज आर द लॉंग रेंज कपलिंग. Let's see the values of coupling constant for this different type of coupling. So फास्ट होत नाहीये ना? हे सोपं आहे म्हणून मी जरा हे करतोय, फास्ट घेतोय, कारण तेच आहे. जेमिनल कपलिंगच्या व्हॅल्यूज आपल्याला इथून, ह्या व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत इथून पुढच्या. ओके, आतापर्यंत बेसिक होतं, ह्या व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत. सो इन जेमिनल कपलिंग the coupling between these two proton is very, coupling constant value is large and it is nearly 10 to 18 hertz. आता इथं रेंज आहे पहा. ओके, सो इट इज ऑल्सो इंडिकेटेड बाय जेमिनल कपलिंग इज जे स्क्वेअर. दोन बॉन्ड सेपरेशन आहेत ना, म्हणून जे स्क्वेअर इंडिकेट करतात, किंवा फक्त जे पण देतात. ओके, असं नाही जे स्क्वेअर देतील, पण आपल्याला लक्षात यावं, जे स्क्वेअर जर दिलेला असेल तर इट्स अ जेमिनल कपलिंग, बिकॉज टू बॉन्ड सेपरेशन्स आर देअर, 1 and 2. That's why it is written as J raised to 2. Okay, coupling between two hydrogen with two bond separation. So it is nearly 10 to 18 hertz. तुम्हाला रेंज माहिती पाहिजे. MCQ मध्ये विचारलं जाऊ शकेल, what is the range of geminal coupling or vicinal coupling. vicinal coupling ची काय होईल मग? जेमिनल पेक्षा कमी. किती आहे ती? 0 to 13 hertz आहेत पहा. Depending upon the dihedral angle of proton, it varies from 0 to 13 hertz. J3, it indicated by J raised to 3. 3 bond separations are there, 1, 2 and 3. That's why it is called as vicinal coupling. The strength of vicinal coupling is 0 to 13 hertz. Okay, so this vicinal coupling depend upon dihedral angle between proton, electronegativity of atom, bond angle and bond state. These are the different factors which affect this vicinal coupling. Okay, with increasing electronegativity, vicinal coupling is inversely proportional to the electronegativity. जेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तेवढी vicinal coupling कमी असेल. ओके, like this. The next factor which affect the vicinal coupling is dihedral angle. आता आपण काय पाहतोय पहा? vicinal coupling डिटेल मध्ये पाहतोय. ओके, vicinal coupling ची व्हॅल्यू किती आहे? 0 to 13 हर्ट्ज आहेत. पण ही 0 to 13 हर्ट्ज कशावर डिपेंड असते? This depends upon these different factors: dihedral angle, electronegativity, bond angle or bond length. Okay, आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं रिलेशन पाहिलं आपण. vicinal coupling is inversely proportional to the electronegativity of atom. Okay, second factor is the dihedral angle. Okay, that is this relationship given by Karplus equation. दोन हायड्रोजन मध्ये डायहेड्रल अँगल किती आहे? डायहेड्रल अँगल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? व्हॉट इज द डायहेड्रल अँगल? The angle between two adjacent proton on neighboring carbon, it is called as dihedral angle. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे पाहिलंय का? डिफरंट कन्फर्मेशन ऑफ इथेन किंवा ब्युटेन, कोणते कोणते आहेत कन्फर्मेशन ब्युटेनचे? नाव सांगा बरं, माहितीये का? फास्ट. गॉस ब्यूटेन इंटरॅक्शन. Yes, Gauge butane interaction, eclipse interaction, staggered interaction, partially eclipse interaction. Okay, like that. These conformation depends upon the angle between two adjacent groups. Okay, दोन शेजारचे कार्बन जे आहेत त्यांच्यामध्ये जो अँगल आहे त्या बॉन्ड्स मध्ये, that's called as dihedral angle. The angle between two group between two adjacent atom, it is called as dihedral angle. Okay, in this way. तुम्ही हे कन्फर्मेशन पाहिले असतील पहा. हे जर आपण कार्बन असे लिहिलेत, खाली दिले डायहेड्रल अँगल 0 असू शकतो. दोन शेजारच्या हायड्रोजन मध्ये डायहेड्रल अँगल मे बी 0 असू शकतो. 0 म्हणजे काय? ते इक्लिप्स आहेत. दोन ग्रुप जर इक्लिप्स असतील, कन्फर्मेशन ऑफ इथेन पहा. आपण इथेनचे कन्फर्मेशन पाहिले होते पहा. हा जर पुढचा कार्बन असेल, याचे 3 हायड्रोजन आणि बॅक साइडच्या कार्बनचे 3 हायड्रोजन, ते अशा या पद्धतीने असतील. दिस इज द कन्फर्मेशन ऑफ इथेन. लाईक दॅट, इफ
the angle, dihedral angle between two groups or two hydrogen is 0 degree. Okay, it may be 60 degree like this, it may be 120 degree, or it may be 180 degree. Okay, so these are the different dihedral angle possible for adjacent hydrogen. मग ह्या dihedral angle वरती कार्पलसनी काय सांगितलंय? कार्पलस इज वन ऑफ द सायंटिस्ट. So he predict the relationship between dihedral angle and coupling constant value. Okay, so from one graph he predicted, this is the equation which gives coupling constant value and relationship between coupling constant and dihedral angle. What is that equation? Coupling constant between vicinal proton is equal to A plus B cos theta plus C cos 2 theta, where A, B, C are constant. A ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.22 कॉन्स्टंट आहे तो, B ची व्हॅल्यू -0.5 आणि C ची व्हॅल्यू 4.5, and theta is nothing but the dihedral angle. So as these three values are constant, the vicinal coupling changes with theta, that is the dihedral angle. And how it changes, let's see this. The vicinal coupling, for if dihedral angle is 0 or 180 degree, then the coupling is maximum. And if dihedral angle is 90 degree, the minimum coupling is there. म्हणजे आपण जे 0 ते 13 लिहिलंय, तर 13 कधी असेल? 13च्या आसपास. जर dihedral angle 0 किंवा 180 डिग्री असेल तर ती 10च्या पुढे असेल कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू, आणि जर dihedral angle 90 डिग्री असेल तर ती मिनिमम असेल. ओके, सो इफ at dihedral angle 180 डिग्री कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू लिटिल हायर दॅन 0, म्हणजे ती एक्झॅक्ट 0 नाही पण 0च्या आसपास असेल, 0 डिग्रीला. सो these are the range of coupling constant value. कुठं कमी असेल, कुठं जास्त असेल? 0 डिग्री आणि 180 डिग्री. म्हणजे 180 डिग्रीला असताना 0 डिग्री पेक्षा 180 डिग्रीच्या कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू नेहमी जास्त असेल, लाईक दिस. सो इफ dihedral angle is 0 to 180 degree, coupling constant value is higher and it is in the range of 7 to 13 hertz. If dihedral angle is 90 degree, it is very less, 0 to 3 hertz, and dihedral angle is 60 degree, it is 2 to 5 hertz. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, dihedral angle जर 0 किंवा 180 असेल तर the coupling maximum असेल, आणि त्याच्यापेक्षा मध्ये कोणताही dihedral angle असेल तर त्याची व्हॅल्यू कमी असेल, आणि ती जर 90 असेल तर 0 असेल, like this. This is the value of coupling constant. So these are the dihedral angle from 0 to 180 degree. मग कपलिंग कॉन्स्टंट काय होईल? 0 डिग्रीला मॅक्झिमम असतो पहा, 0 डिग्रीला काय असेल? मॅक्झिमम असेल. तो काय होईल? 90 डिग्रीला कमी कमी होतील 90 डिग्री पर्यंत. डायहेड्रल अँगल जसा चेंज होतो पहा, म्हणजे हे दोन प्रोटॉन मधला अँगल जर डायहेड्रल अँगल 0 डिग्री असेल बरोबर सुरुवातीला, इथं काय होईल? तो दोन हायड्रोजन मधला अँगल 90 डिग्री एच एच. हा जर 90 डिग्री असेल दोन ऍडजस्टंट हायड्रोजनचा बॉन्ड अँगल, तर त्याची कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू कमी होईल, ती मिनिमम 90 डिग्रीला असेल. आणि पुन्हा 90 डिग्री पासून जसं जसं आपण 180 डिग्री कडे जाऊ, कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू पुन्हा वाढत जाईल. ओके, लाईक दॅट. ती जर सुरुवातीला 8 घेतली तर 8 पासून 0 पर्यंत येईल at 90 degree dihedral angle, and as bond angle increases it again increases. Okay, so this is a Karplus equation which gives a relationship between the two different proton. Okay, depending upon the dihedral angle, this is how the value of coupling constant changes. From this it is very useful to determine the coupling constant between axial proton and axial equatorial interaction. तुम्ही जर पाहिले तर सायक्लोहेक्सेन मध्ये हे दोन प्रोटॉन ऍक्सियल आहेत पहा, यांची कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असेल? जास्त असेल. आणि त्यांची किती असेल? ती 9 ते 13च्या दरम्यान. मग ती किती हे असेल? 9 असेल, 10 असेल, 12 असेल, पण ती 9च्या पुढे असेल. ऍट 180 डिग्री, सॉरी ऍट 80 डिग्री 180 डिग्री द कपलिंग कॉन्स्टंट बिटवीन टू ऍक्सियल प्रोटॉन इज अबाउट 10 और अबाउट 10. ओके, जर हे दोन प्रोटॉन ऍक्सियल आणि इक्वेटोरियल असेल तर बॉन्ड अँगल किती झाला? आता ऍक्सियल आणि इक्वेटोरियल मधला बॉन्ड अँगल किती असतो? व्हॉट इज द बॉन्ड अँगल बिटवीन ऍक्सियल अँड इक्वेटोरियल प्रोटॉन? येस, 60 degree. yes, 60 degree. Very good, very nice. So at 60 degree, if we see
द कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू डिक्रीजेस आणि ती किती असेल ती 3 ते 5 च्या दरम्यान असेल. ओके. आणि पुन्हा ज्यावेळेस आपण पाहतो दोन इक्वेटोरियल प्रोटॉन असतील तर त्यांचा डायहेड्रल अँगल किती असेल? 60 डिग्री. तो पण 60 डिग्री असेल. माहितीये ना तुम्हाला सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर पाहिलंय का टीवायला? दोन इक्वेटोरियल प्रोटॉन असतील तरी सुद्धा काय असेल डायहेड्रल अँगल 60 डिग्री असेल. एक खाली जातो एक वरती जातो. दिस डायहेड्रल अँगल इज ऑल्सो 60 डिग्री फॉर इक्वेटोरियल प्रोटॉन. हे जर तुम्ही शेजारी शेजारी ठेवले तर काय असेल, हा प्रोटॉन असा खाली जाईल आणि हा इक्वेटोरियल प्रोटॉन हा मागचा प्रोटॉन असा वर येईल. म्हणजे हा डायहेड्रल अँगल किती असेल? 60 डिग्री असेल. हा खाली जाणारा प्रोटॉन हा. ओके. याला जर मी 1 म्हणलो, याला जर 2 म्हटलो तर हा 2 प्रोटॉन हा असेल वर जाणारा, खाली येणारा प्रोटॉन हा 1 खाली असेल. ओके. हा खाली चाललाय, हा वर चाललाय. दोघांमधला अँगल किती असेल? 60 डिग्री असेल, जरी ते दोन्ही इक्वेटोरियल असतील तरी. आणि म्हणून त्यांची सुद्धा कपलिंग कॉन्स्टंट किती असेल? 3 और 5 च्या दरम्यान असेल. ओके. म्हणजे आपण आयडेंटिफाय करू शकतो कोणते दोन प्रोटॉन, कोणते सिग्नल किंवा कोणती जे व्हॅल्यू ही ऍक्झियल प्रोटॉनची आहे आणि कोणती इक्वेटोरियल कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. येस, हॅव यू गॉट दिस पॉइंट? कार्पलस इक्वेशन. या कार्पलस इक्वेशनने आपण काय काढू शकतो? कपलिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. पहा, यावरती हमखास एमसीक्यू असतो. आता तुम्हाला युजी लेवलला एवढं कन्सिडर करत नाही हे कार्पलस इक्वेशन, पण एमएससी सेकंडला पण आहेच. पुन्हा तुम्हाला हेच सगळं पुन्हा पाहायचंय पीजी सेकंड इयरला, पण बाकीच्या ब्रांचच्या मुलांनाही माहिती असावं म्हणून मी हे सांगितलंय. पहा, यापेक्षा वेगळं काहीच नाही स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. हेच परत तुम्हाला रिपीटेडली शिकायचंय. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आहे कार्पलस इक्वेशन, इट गिव्स रिलेशनशिप बिटवीन डायहेड्रल अँगल अँड कपलिंग कॉन्स्टंट. ओके. किती डायहेड्रल अँगलला कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असेल, that is given by this equation. Okay, so in this way we can determine the value of coupling constant. Now इथं आपण जर फाइंड आउट केलं कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असेल या दोन प्रोटॉन मध्ये, इफ द व्हॅल्यू ऑफ कपलिंग कॉन्स्टंट इज 12 हर्ट्ज. तुम्हाला हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, माहिती आहे पहा, आणि याचं दिलंय व्हॅल्यू ऑफ कपलिंग कॉन्स्टंट 12 हर्ट्ज. याचा अर्थ काय होतो? हे दोन्ही क्लोरीन आणि ब्रोमीन कसे असणार आहे? इक्वेटोरियल असणार आहे. कारण हे जर कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 12 हर्ट्ज असेल तर हे दोन्ही प्रोटॉन एकमेकांबरोबर किती हर्ट्जनी कपल होतील? 12. याचा अर्थ काय? ते डायॲक्सियल आहे. त्यांच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आहे? 180 डिग्री आहे. याचा अर्थ हे स्ट्रक्चर असंच असणार. दिस इज दिस आयसोमर. सो बाय युजिंग दिस व्हॅल्यू ऑफ कपलिंग कॉन्स्टंट वी कॅन डिटरमाइन what is the position of hydrogen. Okay, it means that this chlorine and bromine हे दोन्ही इक्वेटोरियलच आहे जर कपलिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 12 हर्ट्ज असेल तर. कारण की 10 च्या पुढे असेल तर डायहेड्रल अँगल किती असेल? 180 डिग्री असेल दोन प्रोटॉन मधला. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट? ओके, व्हेरी गुड. सो ठीक आहे, आपण हे अलायलिक कपलिंग वगैरे नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. कार्पलस इक्वेशन समजला का? काही अडचण आहे का यामध्ये? कार्पलस इक्वेशन मध्ये काही अडचण नसेल तर आपण थांबूयात. ओके, टुमॉरो वी विल डिस्कस एक्झाम्पल. आता आपण हे कपलिंग कॉन्स्टंट झाले की एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हियर. थँक यू फॉर काइंड लिसनिंग.